नांदगाव तालुक्यातील वेहळगाव सबस्टेशन अंतर्गत बोराळे फिडरला वीज पुरवठा केला जातो. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून 48 तासांपैकी अवघ्या 8 तास वीज पुरवठा या सबस्टेशन अंतर्गत होत असल्याने हा वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा बोराळ्याचे माजी सरपंच राजेंद्र पवार यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने रब्बी पीक निघण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याने मका तसेच कांदा पीक यांना शेवटचे 15 दिवस पाणी देणे महत्त्वाचे आहे. मात्र 48 तासात अवघ्या 8 तास वेहळगाव सबस्टेशन अंतर्गत वीज पुरवठा केला जात असल्याने कांदा तसेच मका हे खरीप पीक करपायला सुरुवात झाली असून यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. या पिकांना साधारण 15 ते 20 दिवस पाणी मिळणं क्रमप्राप्त असल्याने पर्यायाने वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. वेहळगाव सबस्टेशन अंतर्गत होणारा बोराळे फिडरचा वीज पुरवठा 48 तासात सुरळीत न झाल्यास संपूर्ण वेहळगाव सबस्टेशन अंतर्गत होणारा सावरगाव, मंगळणे, आमोदे, बोराळे, कळमदरी, जामदरी, मळगाव, तरवाडे तसेच गिरणा डॅम आदी फिडरचा वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा बोराळ्याचे माजी सरपंच राजेंद्र पवार यांच्यासह बोराळे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उज्ज्वल सोळुंके तसेच विकास संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन अमोल सोळुंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर निकम, इंद्रसिंग सोळुंके, शिवाजी सोळुंके, महेंद्र देवरे, गणेश सोळुंके, अरुण देवरे, सुधीर देवरे, जितेंद्र महाले, सागर सोळुंके, धनसिंग उर्फ बापू सोळुंके, संदीप सोळुंके, भागवत महाले आदींनी दिला आहे. वेहळगाव सबस्टेशन अंतर्गत परिसरात होणारा हा वीज पुरवठा बंद राहिल्यास नांदगाव तालुक्यातील 78 खेडी पाणी पुरवठा योजनेसह वेहळगाव सबस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्यांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो. यामुळे वीज पुरवठा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची उचित दखल घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.